नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. पुढचे 2-3 महिने खूप पाऊस पडेल. मग त्यानंतर थंडी सुरू होईल. ह्या वर्षी मला जितक्या जमतील तितक्या टोप्या आणि स्कार्फ्स विणून मी गरीब, आजारी, वृद्ध, गरजू लोकांना देणार आहे. आज मी एक सुंदर जाळीदार स्कार्फ विणणार आहे. त्यासाठी मी वापरणार आहे 4 प्लाय ॲक्रिलिक यार्न 2 रंगांमध्ये ए आणि बी, 4.5 मिलीमीटर मापाचा क्रोशे हुक, फिनिशिंगसाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक, मेजरिंग टेप आणि कात्री. ए रंगाच्या धाग्याला स्लिप नॉट घालूया. 10च्या पाटीमध्ये साखळी टाके विणूया. आपल्याला हव्या तेवढ्या लांबीची साखळी विणून झाली की अजून 6 टाके विणूया. 50 इंच लांबीच्या स्कार्फसाठी मी 226 टाके विणणार आहे. साखळी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे 226 साखळी टाके आहेत. आता हुकपासून दुसऱ्या टाक्याच्या मागच्या लूपमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये असाच एक सिंगल क्रोशे विणूया. ही सिंगल क्रोशेची ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. हे 225 सिंगल क्रोशे आहेत. एक साखळी टाका विणूया आणि साधारणपणे 5 इंच लांब लूप ओढून हा धागा कापून टाकूया. हा लटकणारा धागा आपण गोंड्यांमध्ये वापरणार आहोत. काम वळवून घेऊया. पहिल्या टाक्यामध्ये हुक घालूया आणि बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. लूप घेताना साधारणपणे 5 इंच धाग्याचं शेपूट सोडूया. त्याला आपण गोंड्यामध्ये वापरणार आहोत. आता 3 साखळी टाके विणूया. हा पहिला डबल क्रोशे झाला. आता पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे विणूया. हा एक फॅन तयार झाला. पुढचा एक टाका सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. एक डबल क्रोशे, एक फॅन आणि एक डबल क्रोशे असं हे पहिलं डिझाईन तयार झालं. पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे, 3 साखळी टाके आणि एक डबल क्रोशे अशी रुंद व्ही स्टिच विणूया. ही पहा, ही अशी. पुढचे 2 टाके सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. एक डबल क्रोशे, एक रुंद व्ही स्टिच आणि पुन्हा एक डबल क्रोशे असं दुसरं डिझाईन तयार झालं. आता पुन्हा पहिलं डिझाईन विणूया. पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये 3 डबल क्रोशे म्हणजे एक फॅन विणूया. पुढचा एक टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता दुसरं डिझाईन विणूया. पुढचे 2 टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक रुंद व्ही स्टिच विणूया. एक डबल क्रोशे, 3 साखळी टाके आणि पुन्हा एक डबल क्रोशे. पुढचे 2 टाके सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. आता इथून पुढे असंच एका आड एक पहिलं आणि दुसरं डिझाईन विणत जाऊया. ओळीच्या शेवटी पहिलं डिझाईन आलं पाहिजे. ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. आरवंद विणून पूर्ण झाली. पहिला डबल क्रोशे म्हणून 3 साखळी टाके विणूया आणि काम वळवून घेऊया. आता पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक अरुंद व्ही स्टिच म्हणजे एक डबल क्रोशे, एक साखळी टाका आणि एक डबल क्रोशे असं विणूया.
ही अशी. पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक डबल क्रोशे विणूया. हे दुसऱ्या ओळीतलं पहिलं डिझाईन तयार झालं. आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढच्या 3 टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया. आता 2 साखळी टाके विणूया आणि पुढचा डबल क्रोशे सोडून त्याच्या पुढच्या डबल क्रोशेमध्ये एक डबल क्रोशे विणूया. हे बघा, दुसऱ्या ओळीचं दुसरं डिझाईन तयार झालं. आता इथून पुढे असंच एकाआड एक पहिलं आणि दुसरं डिझाईन विणत जाऊया. अशाच प्रकारे ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. दुसरी ओळ विणून पूर्ण झाली. एक साखळी टाका विणून 5 इंच लांबीचं लूप ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. धाग्यांची ही सगळी शेपटं आपण गोंड्यांमध्ये जोडणार आहोत. आता ह्या ओळीच्या म्हणजे R2च्या सगळ्यात पहिल्या डबल क्रोशेमध्ये हूक घालूया. आता ए रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. नेहमीप्रमाणे 5 इंच लांबीचा धागा सोडूया. आता एक साखळी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया. आता पुढच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया. आता अशाच प्रकारे ही सिंगल क्रोशेची ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया. सिंगल क्रोशेची ओळ विणून पूर्ण झाली. आता एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. काम वळवून घेऊया. आता पहिल्या टाक्यामध्ये हूक घालून बी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया. नेहमीप्रमाणे धाग्याची लांब शेपटी सोडूया. इथून पुढे आपल्याला हवी तेवढी रुंदी मिळेपर्यंत R1, R2 आणि सिंगल क्रोशेच्या ओळी एका पाठोपाठ एक विणत जायच्या आहेत. हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि आपल्याला हवी तेवढी रुंदी मिळाली की मग फेटूया. शेवटची ओळ सिंगल क्रोशेची विणायची.
हे 10 इंच रुंदीचं विणकाम झालं आहे. लांबी 50 इंच आहे. आता गोंडे लावूया.